ओम पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्. इयत्ता 8वी त्यातील हा महत्वाचा धडा आपण शिकणार आहे. या धड्याला शिकण्यापूर्वी आपल्याला कारक म्हणजे काय माहिती पाहिजे. कारकाच्या दोन व्याख्या आपण सांगितलेल्या आहेत. पहिली व्याख्या, वाक्य पूर्ण करण्यासाठी, वाक्य किंवा क्रिया पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या शब्दांना काय म्हणतात? कारक. तसं जेवण्याची क्रिया मला जर पूर्ण करायची असेल तर मला हात पाहिजे, तोंड पाहिजे, ताट पाहिजे, ताटामध्ये अन्न पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी शब्द असणार आहेत. ते शब्द एकत्रित आल्यानंतर एक वाक्य बनणार आहे. मग हे सगळे शब्द काय करतात? जेवण्याची क्रिया पूर्ण करण्यासाठी वापरले जातात, म्हणून त्याला आपण कारक म्हणतो. क्रियाजनकत्वम कारकम असं आपण म्हटलं होतं. क्रिया पूर्ण करण्यासाठी, पूर्ण होण्यासाठी लागणारे शब्द, त्यांना आपण कारक म्हणतो. दुसरा आपण अर्थ पाहिला होता, ज्याचा क्रियापदाशी संबंध आहे त्याला आपण कारक म्हणतो. क्रियापदाचा संबंध, जसं राम जातो, जाण्याच्या क्रियेचा संबंध रामाशी आहे, म्हणून राम कारक आहे. ह्या दोन व्याख्या मूळ आपल्याला माहिती पाहिजेत. मग त्यांची नावं काय होती तर या पुस्तकात ते दिलेली आहेत. कर्ता, सब्जेक्ट, कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, अधिकरण, हे 6 कारक आहेत. मग विभक्त्या तर 7 आहेत. हो, 6व्या विभक्तीचा क्रियापदाशी संबंध नाही किंवा क्रिया पूर्ण करण्यासाठी त्याचा उपयोग होत नाही, म्हणून ते काय? कारक नाही. बघा, कर्ता प्रथमा विभक्ती, कर्म द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, सप्तमी. ओके. कर्ता म्हणजे काय? एखादी क्रिया करणारा. कर्म म्हणजे काय? आवडती वस्तू, व्यक्ती, स्थान. करण म्हणजे काय? साधन, जसं डोळ्यांनी पाहणं, हाताने पेनाने लिहिणं, हे काय? करण. संप्रदान म्हणजे आपण एखादी गोष्ट देतो, ती गोष्ट घेणारा, तो कोण असतो? संप्रदान. अपादान म्हणजे सेपरेशन, एखाद्या गोष्टीपासून दुसरी गोष्ट वेगळी होणं, त्याला अपादान म्हणतात. आणि अधिकरण म्हणजे सपोर्ट, ज्याच्यावरती सगळ्या क्रिया होत असतात, त्याला काय म्हणतो आपण? अधिकरण. हे झालं या धड्याला शिकण्याचं बॅकग्राऊंड. मग आता धड्याचं नाव आहे क्रियापदस्य सहचाराहा. सहचारा म्हणजे सह म्हणजे सोबत, चराहा म्हणजे चालणारे, म्हणजे जे क्रियापदाच्या सोबत जातात, असे कोण कोण आहेत? मग जेवढे काही कारक आहेत त्यांचा क्रियापदाशी संबंध असतो, म्हणजे काय? ते क्रियापदाच्या सोबत जातात. म्हणजे थोडक्यात काय, या धड्यामध्ये कारकच आपल्याला वेगळ्या पद्धतीने सांगणार आहेत. क्रियापदस्य, क्रियापदाच्या, सहचराहा, सोबत चालणारे. धड्याचं नाव आहे क्रियापदाच्या सोबत चालणारे. मग क्रियापद म्हणजे काय, त्याची सुरुवातीला व्याख्या सांगतात. पठामी, लिखामी, यच्छामी, पश्यामी, येतानी पदानी क्रियाम दर्शयंती. पठामी अभ्यास करणे, लिखामी लिहिणे, यच्छामी देणे, पश्यामी पाहणे, ह्या सगळ्या काय करतात? क्रियाम दर्शयंती. ह्या सगळे जे शब्द आहेत, धातू आहेत, त्या काय क्रिया? क्रिया दाखवतात ते शब्द आपल्याला. अतः म्हणून, तानी क्रियापदानी, म्हणून त्यांना काय म्हणतात? क्रियापदानी. पुढे, वाक्ये म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये क्रियापदस्य न नैके सहचाराहा, म्हणजे क्रियापदाचे काय आहेत? एक सहचरा नाही आहे, क्रियापदासोबत अनेक शब्द. न नैके, न
हा, क्रियापदाचे अनेक, नैके म्हणजे या ठिकाणी अनेक, अनेक सहचरा, हा सोबत चालणार म्हणजे कर्ता सुद्धा असतो, कर्म सुद्धा असतं, कर्ण सुद्धा असतं. मग एक एक वाक्याने ते आपल्याला सांगतात. आता या ठिकाणी आपण बघतोय हा काय करतोय, लिहितोय. म्हणून यांनी काय म्हटलं, अत्र येथे का क्रिया, कोणती क्रिया होते. आता का शब्द वापरला कारण की क्रिया शब्द स्त्रीलिंग आहे म्हणून. लेखनम, लेखनम म्हणजे लिहिण्याची क्रिया. कह लिखती, आता कह आपण शिकलेलो आहे, कह कऊ के, ते कसं बनवायचं हे शिकलेलो आहे. हे जर माहित नसेल, सर्वनाम म्हणून एक व्हिडिओ आहे पूर्ण, सर्वनाम कसं बनवायचं, कशापासून बनवायचं ते बघितल्यानंतर आपल्याला कळेल. बघा, कह लिखती, उत्तर आहे गौरवः लिखती. मग लिहिण्याच्या ऍक्शनचा, क्रियेचा, डूअर म्हणून त्याला आपण काय म्हणतो, प्रथमा विभक्ती म्हणून त्याला काय म्हणतो, कर्ता. म्हणून ते काय म्हणतात बघा, गौरवः इति कर्ता. गौरवः हा कर्ता आहे. पुढे आता कर्म आपल्याला ते सांगणार आहेत. कर्ता कारक म्हणजे काय, लिहिणारा किंवा करणारा. गौरवः किम लिखती, किम म्हणजे काय, गौरव काय लिहितो, गौरवः निबंधम लिखती. निबंधम इति कर्म म्हणजे आता आवडती वस्तू किंवा निबंध लिहितोय म्हणजे का लिहितोय, आवडतंय म्हणून लिहितोय. म्हणून निबंध काय झाला, कर्म. आणि कर्माची कुठली विभक्ती, द्वितीया. कर्त्याची प्रथमा म्हणून रामः गौरवः, कर्माची द्वितीया म्हणून रामम निबंधम. ठीक आहे बघा, गौरवः, गौरवः केन निबंधम लिखती. गौरव केन कशाने, कोणत्या साधनाने, निबंधम लिखती म्हणजे करण आपल्याला सांगतात. करण म्हणजे काय, इन्स्ट्रुमेंट. तो कशाने लिहितोय, गौरवः लेखन्या निबंधम लिखती म्हणजे गौरव पेनाने, लेखन्या, लेखन्या निबंधम लिखती. लेखनीने काय करतो, तो निबंध लिहितो. मग लेखणी काय झाली या ठिकाणी, साधनम किंवा करणम, तृतीया विभक्ती करण. वा म्हणजे किंवा. आता पुढचं चित्र म्हणजे एका याच्यामध्ये त्यांनी काय केलं, कर्ता कर्म करण तीन कारक दाखवले. आता एक मुलगी काहीतरी म्हणजे पुस्तक, हा काय करते, एका मुलाला, सॉरी अध्यापकांना ती देते. सानिका किम यच्छती, सानिका काय देते. मग किम ही द्वितीय विभक्ती आहे आणि द्वितीय विभक्ती कर्म असतं म्हणून बघा खाली कर्म आलेलं आहे. सानिका लेखनी पुस्तिकाम यच्छती, सानिका काय करते, लेखनी नाही, लेखन पुस्तिकाम म्हणजे वही, वही त्याला देते. लेखन पुस्तिकाम इति कर्म, द्वितीय विभक्ती असल्यामुळे कर्म. आता बघा प्रश्न कसा आहे, कसमई. जर तुम्हाला सह तौ ते टेबल माहित असेल, थोडा पाठ असेल, तर कसमई हे तुम्हाला कळून जाईल. कारण की संप्रदान म्हणजे काय, चतुर्थी विभक्ती. आणि चतुर्थी विभक्तीमध्ये काय होतं, प्रश्न कस्यै, कस्मै पुल्लिंगामध्ये, स्त्रीलिंगामध्ये कस्यै. सानिका कस्मै लेखन पुस्तिकाम यच्छती, सानिका कोणाला लेखन पुस्तिका देते. बघा क्वेश्चन आहे चतुर्थी विभक्तीमध्ये कस्मै, म्हणून अँसर पण कुठल्या विभक्तीमध्ये आहे, चतुर्थी. राम रामाय, अध्यापक अध्यापकाय, सानिका कर्ता अध्यापकाय, संप्रदान, संप्रदान का, घेणारा आहे म्हणून, चतुर्थी विभक्ती आहे म्हणून संप्रदान. म्हणून पाठ करताना कसं करायचंय, प्रथमा कर्ता, द्वितीया कर्म, तृतीया कर्ण, चतुर्थी संप्रदान, पंचमी अपादान, षष्टी संबंध, सप्तमी अधिकरण. अध्यापकाय म्हणजे शिक्षकास, शिक्षकाला. लेखन पुस्तिकाम यच्छती, लेखन पुस्तिका द्वितीय विभक्ती असल्यामुळे कर्म, यच्छती क्रियापद. अध्यापकाय इति संप्रदान, ते घेणारे आहेत म्हणून.
संप्रदान त्याला म्हणतात. अगदी सोपं सोपं. पुढे आता काय या ठिकाणी होतंय, एक फळ झाडावरून पडतंय म्हणजे काय, सेपरेशन होतंय आणि ते फळ कुठेतरी पडतंय. बघा. सानिका गौरवः च, च म्हणजे आणि, सानिका आणि गौरव किम पश्यतः, काय पाहतात. या ठिकाणी पश्यती का नाही आलं, कारण की सानिका आणि गौरव असे दोन आहेत. पश्यती, पश्यतः. मग या ठिकाणी सानिका आणि गौरव दोन असल्यामुळे काय झालं, पश्यती येण्याच्या ऐवजी पश्यतः आलं. बघा, सानिका गौरव च, आता दोन्ही काय आहेत, कर्ता. कर्ता, कारण की दोन्ही प्रथमा विभक्तीमध्ये आहेत, दोन्ही कर्ते आहेत. आम्रफलम पश्यतः, आम्रफलम ऑब्जेक्ट आहे, कर्म आहे, म्हणून द्वितीया विभक्ती. पश्यतः पाहतात. मग आम्रफलम, आम्रफलम इति, काय उत्तर येणार, कर्म. कर्म का, द्वितीय विभक्ती आहे म्हणून. पुढे, आम्रफलम कस्मात पतती, आंब्याचं फळ कोठून किंवा फ्रॉम वेअर, कोठून पडतं. तर पंचमी विभक्ती आहे कस्मातची, म्हणून उत्तराची सुद्धा काय होणार आहे, पंचमी विभक्ती होणार आहे. आम्रफलम वृक्षात पतती, झाडापासून पडतं. मग ज्या ठिकाणाहून सेपरेशन होतं त्या ठिकाणी कुठला कारक असतं, अपादान. म्हणून वृक्षात इति अपादानम, पंचमी विभक्ती असल्यामुळे अपादानम. आम्रफलम कुत्र पतती, कुत्र कोठे किंवा कुठे, कुठे पडतं. मग आता आम्रफलम अंगणे पतती, अंगणे म्हणजे समोरच्या मोकळ्या जागेमध्ये. आम्रफलम अंगणे म्हणजे जमिनीवर. बघा, रामे म्हणून अंगणे, पतती पडतं. अंगणे ही सप्तमी विभक्ती आहे, सप्तमी विभक्तीला नाव काय आहे, अधिकरण. म्हणून या ठिकाणी काय म्हटलं, अंगणे इति अधिकरणम. अशा प्रकारे हा सोपा धडा, ज्या ठिकाणी आपल्याला कर्ता प्रथमा विभक्ती, कर्म द्वितीया, करण तृतीया, संप्रदान चतुर्थी, अपादान पंचमी आणि अधिकरण सपोर्ट सप्तमी. जर आपल्याला राम शब्द माहिती असेल, सीता शब्द माहिती असेल, तर हे सगळं सोडवणं काहीही अवघड नाही. या ठिकाणी त्यांनी दिले बघा, प्रथमा द्वितीया तृतीया, जे मी आता तुम्हाला सांगितलं ते. ठीक आहे. हम्म. आता पटापट आपण हे पण सोडूया, ठीक आहे. हम्म. आदित्य, काय येईल बरं इथे, आदित्य, कर्ता कारक. हा, कर्ता कारक येणार आहे. आदित्य प्रथमा विभक्ती असल्यामुळे कर्ता. बर, अहम या ठिकाणी काय येणार आहे कारक, अहम देवम प्रणमामि, अहम. ओके, अहम हा सुद्धा काय आहे, प्रथमा विभक्ती, मग काय कारक आहे, कर्ता. कर्ता. अवकाशात म्हणजे आकाशापासून पडतोय तो, फ्रॉम पंचमी विभक्ती म्हणजे कुठलं कारक आहे, अपादान किंवा अपादानम. ठीक आहे. पुढे, हा, उल्का आकाशात पतती. वयम चित्रपटम पश्यामह, वयम ही सुद्धा प्रथमा विभक्ती आहे. कुठलं कारक आहे ते, अहम आवाम वयम, तुम्हाला माहिती आहे, अहम आवाम वयम. कुठलं कारक आहे, कर्ता. कर्ता कारक. कर्ता. या ठिकाणी गिर्यारोहकः, काय कारक आहे, गिर्यारोहकः, रामः, कर्ता कारक. कर्ता. ठीक आहे. शिखरात पंचमी आहे, रामात अपादान कारक. अपादान, म्हणजे गिर्यारोहकः शिखरात, शिखरापासून काय, यष्टिकाभ्याम अवतरती. यष्टिकाभ्याम म्हणजे करण तृतीय कारक. विभक्ती आहे, करण. अवतरती हे काय आहे, क्रियापद आहे. उद्याने कुठलं कारक आहे, सप्तमी विभक्ती आहे, रामे उद्याने, बालका हा अधिकार. उद्यान, अधिकरण.
व्हेरी नाईस. अधिकरण. छुरिकया त्वम छुरिकया फलम कर्तयसी. म्हणजे तू सुरीने किंवा चाकूने फळ कापतो. मग सुरी काय झाली? कापायचं इन्स्ट्रुमेंट. करण रमया तृतीय विभक्ती. छुरिकया. ठीक आहे. करण कारक. छात्रेभ्य. थांबा. हा, करणकारक बरोबर. मुख्याध्यापक प्रिन्सिपल छात्रेभ्य मुलांना पारितोषिकानी यच्छति. मुलांना देतो म्हणजे घेणारे कोण आहेत? स्टुडंट्स आहेत. मग घेणाऱ्यांना काय म्हणतात? संप्रदान कारक. व्हेरी नाईस. संप्रदानकारक. आणि पारितोषिकाने हे करताय काय कर्म आहे सांगा बरं? मुख्याध्यापक कर्म. कर्म. व्हेरी नाईस. द्वितीय विभक्ती. चलो. पितामह प्रभाते वृत्तपत्रम पठती. वडील सकाळी काय वाचतात? वृत्तपत्र वाचतात. वडील म्हणजे आजोबा. पितामह. पितामह कुठली विभक्ती आहे? पितामह कर्ता कारक. करता. कारण की ते डुअर आहेत. प्रभाते. आता हे अवघड आहे. सकाळी. ओके. प्रभाते कुठली विभक्ती आहे? रामे. रामे. अधिक कारक. हा, सप्तमी विभक्ती आहे म्हणून त्या ठिकाणी एवढं सोपं आहे. हे नंतर तुम्ही लिहून घ्या. चला पुढे. आता बघा, या ठिकाणी योग्य विभक्ती लावायची. कर्ता कर्म ही आपल्याला योग्य विभक्ती लावायची. काय झालं? ठीक आहे. युवक आता अर्थ समजून घेतला वाक्याचा तरच योग्य विभक्ती लागणार आहे, नाही तर नाही लागणार. ठीक आहे. एवढं काय अवघड नाही, होऊन जाईल. युवक म्हणजे यंग बॉय, तरुण. युवक धनम आणयती. धन आणतो. वित्तकोश म्हणजे बँक. मग आता बँक मधून धन काय होतंय? सेपरेट होतंय. मग कुठली विभक्ती येणार? हम्म कुठली येणार? सेपरेशन म्हणजे अपादान. हा, अपादान. अपादान. राम शब्दाची पंचमी काय आहे? राम शब्द म्हणून त्या दिवशी मी बोलतो, पाठ करा पाठ करा. रामात. मग वित्तकोशाचं काय होईल? वित्तकोश. वित्तकोशात. ओके, चला पुढे. आपणिकः तुलाम धान्यम तोलयति. आपणिकः दुकानदार. तुला म्हणजे त्या त्या काट्याने, वजन काट्याने. धान्यम तोलयति धान्याचं काय? मोजमाप करतो, तोलतो. मग तुला हे काय आहे या ठिकाणी? इन्स्ट्रुमेंट. तुला या येणार. हा, तुला या. उत्तर लिहिलंय म्हणून आहे, समजून सांगितलं पाहिजे. तुला हे काय आहे? इन्स्ट्रुमेंट आहे. करण मध्ये कुठली विभक्ती होते? तृतीया. बघा आता. देते. आता हे सगळे शब्द पाठ पाहिजेत, पण आता आपल्याला स्लो चाललंय. ठीक आहे. भ्राता. भाऊ. शाटिकाम यच्छती. साडी देतो बहिणीला, भगिनी. मग कुठलं कुठलं कारक येईल या ठिकाणी? रिसिव्हर. घेणारा. संप्रदान. संप्रदान. मग भगिनीची चतुर्थी विभक्ती माहित पाहिजे. नदीची होते नदी, नद्यै. भगिनीची होईल. सीताची सीता येईल. नाही ना, या ठिकाणी हा सीता सारखा शब्द आहे का? नाही. नाही. इकारांत शब्द आहे, एंडिंग इन ई. मग नदी. नदी सारखा चालणार. नदी, नद्यै. भगिनी, भगिन्यै. ओके. तर नदी शब्दासारखा चालणार तो, रमासारखा नाही किंवा सीतासारखा नाही. चला. पितामह देव. देव पूजयते. आता देव या ठिकाणी काय आहे? आवडती वस्तू, व्यक्ती, स्थान. आवडती वस्तू आहे म्हणजे कुठली विभक्ती? कुठलं कारक? कर्मकारक. हा, कर्म म्हणजे सेकंड केस. रामाची सेकंड केस रामम. देवाची सेकंड केस रामम देवम. देवम. चला. प्रदर्शनी चित्राणी संती. प्रदर्शनी म्हणजे एक्झिबिशन. आता एक्झिबिशन, चित्राणी, संती काय वाक्य असेल? चित्राणी म्हणजे चित्र. काय वाक्य असेल? एक्झिबिशन मध्ये काय आहेत? पिक्चर्स, चित्राणी आहे. मग मध्ये म्हणजे कुठली विभक्ती? कुठली? सिक्स्थ, सेवेंथ कुठली?
सेवेंथ अधिकरण. सेवन. सो नदी, नद्याम, प्रदर्शनी, प्रदर्शन्याम. बघ तुला किती शब्द पाठ करायचे. राम रमा आपण तिथेच आहे अजून. कवी, गुरु, सो मेनी. घेऊया आपण हळूहळू. पण जे चाललंय ते समजतंय का? दॅट्स व्हेरी हो सर. इम्पॉर्टंट. हा, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. पाठांतर आपण करूया. ठीक आहे, पुढे. योग्य पर्याय आता पुन्हा तेच करता कर्मनुसार योग्य पर्याय शोधायचा आहे. छात्र छात्र श्लोक स्मरति का श्लोकम स्मरति? श्लोकम. बिकॉज इट इज कर्म. ओके. रक्षक क्रोधेन चोर चोरम ताडयति का क्रोधाय? रागाने का रागासाठी चोराला मारतो? रागाने, क्रोधेन. क्रोधेन, बिकॉज ते आता इन्स्ट्रुमेंट नाही म्हणू शकत, बट साधन. अँगर काय झालं, एक इन्स्ट्रुमेंट झालं त्याला मारण्याचं. राग नसेल तर मारणं होईल का? नाही होणार. तसं ते रिझन, कारण झालं मारण्याचं. शिक्षक यच्छती म्हणजे शिक्षक पुस्तकाने यच्छती, शिक्षक पुस्तक देतात. मग देण्याची क्रिया आहे म्हणजे कुठली विभक्ती येईल? बोला. संप्रदान. संप्रदान म्हणजे चतुर्थी. मग चतुर्थी, छात्र ही तृतीय आहे, मग राहिलं काय? छात्रेभ्य चतुर्थी. ओके. जलधारा यंत्रम अस्ति, वाटिकेमध्ये काय आहे? वाटिकेमध्ये एक काय यंत्र आहे? पाणी. जलधारा यंत्र. हा. मग वाटिका याम येईल का वाटिका यहा येईल? वाटिकायाः. वाटिका. याः. वाटिका यहा का? वाटिकायाम का नाही? आपण असं म्हणू शकतो ना की पार्क मध्ये एक यंत्र आहे. किंवा असं पण म्हणू शकतो की हे यंत्र पार्क वाल्यांचं आहे. कारण ते कर्ता कारक आहे. नाही ना, कुठे करता कारक आहे? या ठिकाणी करता नाहीये. या ठिकाणी जलधारा यंत्रम हेच करताय. ठीक आहे. जलधारा यंत्रम असते म्हणजे एक इन्स्ट्रुमेंट आहे. मग ते आपण असं म्हणू शकतो ते पार्क मध्ये आहे किंवा ते पार्कचं आहे. आपण काय बोलणार? पार्क मध्ये आहे, राईट. हे इन्स्ट्रुमेंट कुठे आहे? पार्क मध्ये आहे. जलधारा यंत्रम असती. हे सुद्धा म्हणू शकतो. आता बोलणाऱ्याला काय म्हणायचंय त्याच्यावरती डिपेंड आहे. पुढे. तारकाहा पतंती म्हणजे काय? तारे पडतात. मग आता काय म्हणणार? आकाशे म्हणणार का आकाशात म्हणणार? पडतायत म्हणजे काय होतंय? सेपरेशन. सात. हा, आकाशात. मंत्री महोदयस्य कार्यक्रमस्य या कार्यक्रमम उद्घाटयति काय येणार? उद्घाटय म्हणजे कार्य. इनॉग्रेट करतात. कार्यक्रमम बिकॉज आवडती वस्तू, व्यक्ती किंवा थिंग. मग ते उद्घाटन का करतायत? कारण की त्यांना आवडतो कार्यक्रम म्हणून. म्हणून कार्यक्रमाची काय झाली? द्वितीय द्वितीय विभक्ती. विभक्ती झाली. ठीक आहे. आता एक सेंटेन्स बघा या ठिकाणी, खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. संस्कृतस्य शिक्षक मग आता कथा काय येईल? हे बघा, मी इथं वाक्य लिहितो. रमेश लिहितो डायरेक्ट. संस्कृत नाही लिहित. संस्कृतस्य शिक्षक नाही. रमेश कथयती काय सांगतो? हम्म आता आपण पहिला कथा घेऊया ना बेटा. हा, कथा. बोला काय येईल? काय सर, काय लिहायचंय? आता आपल्याला वाक्य लिहायचेत ना. आता हे जे दिलेलं आहे बघा, या पुढच्या आहे बघा. चला सोपं, आपण सोपं करूया अजून. हे जे दिसतंय आपल्याला सगळं, ओके, याच्यापासून आपल्याला वाक्य लिहायचंय. म्हणजे हे सगळे काय आहेत? कारक त्यांनी दिलेले आहेत. ठीक आहे. तू आता मला सांग, याच्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? कथयती म्हणजे सांगतो. हा, सब्जेक्ट कोण आहे? रमेश. रमेश. मग आता मी इथे लिहू की रमेश कथयती म्हणजे कर्ता कारक झाला. हो किंवा नाही? हो सर.
ओके, हो. बर. रमेश, आता कथा हा कुठला कारक आहे? कर्म. कर्म. बिकॉज आवडती वस्तू, व्यक्ती, गोष्ट कथाम कथयती. बरोबर. कर्मकारक झालं. आता हो सर. विद्यालय हे कुठलं कारक आहे? कर्ता कारक असं. कस काय करता तर रमेश आहे का नाही? स्कूल कस काय डुअर असू शकतं बरं? बरं, मी वाक्य सांगतो, लक्षात घे. रमेश शाळेमध्ये मुलांना पुस्तकातून चांगल्या आवाजात कथा सांगतो. पुन्हा बोलतो. रमेश शाळेमध्ये मुलांना पुस्तकातून चांगल्या आवाजाने कथा सांगतो. आता विद्यालय कुठलं आहे? हम्म. कर्म कारक. अरे बेटा, कर्म कसं काय? कर्म झालं, आवडती वस्तू आहे का ती विद्यालय? हे एकच सेंटेन्स आहे. हे एकच सेंटेन्स आहे. ओके. स्कूल हे काय आहे? एक प्लेस आहे, बरोबर. सपोर्ट आहे, बरोबर. हे सगळं स्टोरी सांगायचं ठिकाण काय आहे? मग आता कुठलं कार्य येईल? अधिकरण. हा, मग रामचे अधिकरण काय होतं? रामे. विद्यालयाचं काय होईल? विद्यालय. विद्यालय. व्यवस्थित बोलायचं, हा. पुस्तकातून सांगतो. ऊन हुन तून, पुस्तकातून. म्हणजे कथा ही पुस्तकापासून वेगळी होते आणि बाहेर पडते. बोला बोला बोला. अपाठ. पुस्तकात. पुस्तकात. बर. चांगल्या आवाजाने सांगतो. आवाज हे काय आहे? सांगण्याचं एक इन्स्ट्रुमेंट आहे. आवाज नसेल तर सांगू शकणार नाही. मग कुठलं कारक आहे? हं? करण. करण. मग रामचं होतं रामेण. मधुर स्वराचं काय होईल? मधुर स्वरेन. व्हेरी नाईस. मुलांना सांगतो. आता सांगतो, देतो, हे काय आहेत? रिसिव्हर आहेत ते. मुलं काय कथा ऐकतात म्हणजे रिसीव्ह करतायत. हा, मग मुलांना काय येईल बरं? छात्राय. छात्राय. अनेक असतील तर रामेभ्य, छात्रेभ्य. मग कळालं हे पूर्ण? रमेश पुस्तकात मधुरस्वरेण छात्राय विद्यालये कथाम कथयति. जसं आपण सुरुवातीला वाक्य बनवले होते ना, एक पूर्ण सातही विभक्त्यांचं एक सोबत, तसं हे वाक्य आहे. बघा. आता यच्छतीचं वाक्य कसं बनवणार? एक वाक्य सांगा. हम्म. यच्छती. यच्छती म्हणजे देणे. मग देण्यासाठी कुठलं कारक वापरणार? चतुर्थी. मग मी लिहितो एक वाक्य. रामः भरताय. रामाय म्हणून भरताय. रामाय जलम यच्छती. राम सब्जेक्ट आहे म्हणून फर्स्ट केस. जलम ऑब्जेक्ट आहे म्हणून सेकंड केस. आणि रिसिव्हर यच्छती म्हणजे काय? घेणे. रिसिव्हर आहे म्हणून भरताय. समजलं नाही? सांगा. ठीक आहे. ग्रथती. ग्रथती म्हणजे काय? गुंफणे. रामः. माझे वाक्य कॉपी नका करू, स्वतःची बनवायची. मी तुम्हाला जस्ट एक्झाम्पल देतोय. पुष्पम ग्रथती. म्हणजे राम काय करतोय? पुष्पांना काय जोडतोय. ग्रथन करणे म्हणजे काय? आपण नाही का गुंफणे. राम पुष्पांना गुंफतो. क्षिपती म्हणजे काय? टाकणे. रामः बाणम. बाण म्हणजे काय? धनुष्यबाण. क्षिपती. हे माझे वाक्य, तुम्ही स्वतःचे लिहायचे. क्षिपती. दीर्घाणी वाक्यानी म्हणजे मोठे मोठे वाक्य. छोटे छोटे बनवा सुरुवातीला, मग मोठे मोठे. क्षिपती. बघा पुढे. पठती. आता हे सांग चल. पंकजा. पंकजा गीताम पठती. संस्कृत गीता. अभ्यास करायला पाहिजे तू.
पठती. मग काय केलं मी? 5 वाक्य, 1 2 3 4 वाक्य बनवले. तसे तुम्ही स्वतःचे वाक्य बनवायचे आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हा धडा पाहिलेला आहे. अजून एक धडा आपल्याला याच्यानंतर लगेच पाहायचा आहे. ह्याच्यामध्ये काय डाऊट आहे आतापर्यंत? नाही सर. नाही. दॅट्स ऑल. मग आता काय लक्षात ठेवायचं आपल्याला? कारक आणि विभक्त्या. विभक्ती लक्षात नसेल, राम 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 होणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. पुढचा एक धडा पाहणार आहोत.